नमस्कार. 43 ते 57 या ओळीचे वाचन करून पुन्हा तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे. आता माझा उद्देश फक्त एवढाच आहे की ग्रामगीतेचा प्रचार घरोघरी व्हावा आणि त्याचे अवलोकन सर्व घरामध्ये व्हावे, एवढाच त्याचा उद्देश आहे. श्री गुरुदेवाय नमः. मग तो त्यासी म्हणे, काय रे केली की नाही वाचने, कैसा फिरतोसी राणे वने, वेड्या पिसा सारिका, तुझ नाही दिले का संस्कार, घडावा सद्गुणी व्यवहार, काय करीती पालक चतुर, लक्ष नाही तुझ्यावरी, सांगितले नाही का स्नान संध्या, स्मरायासी जगदवंद्या, नमस्कारिले नाहीस का प्रतिपादा, सकाळी सायंकाळी जाऊनी, मग का फिरतोसी रानावना, कैसा होशील शहाणा, उपदेश देती ऐसा सद्गुणा, वाढावया जनतोर, घडावया उत्तम संस्कार, माय बाप शिकविती सदाचार, वाया उत्तम गुणी चतुर, मोठेपणी 8 वर्षाच्या आतील त्याला, पाहिजे उपनयन संस्कार केला, तोही नको रूढीचा बांधला, नाटक नुसते बटूचे, उपनयन म्हणजे विद्येचे व्रत, ब्रह्मचार्य श्रमाची सुरुवात, गुरुजवळी करणे समर्पित, जीवन त्याचे घडावया, तोही गुरु असावा ब्रह्मचारी, अथवा वानप्रस्था तरी, त्याने घ्यावी काळजी पुरी, मुलांची या ब्रह्मचार्याची, त्याचे राहणे खाणे पिणे, खेळ खेळणे, ग्रंथ वाचणे, लक्ष ठेवावे आचरणे, मनोरंजनाधिकावरी, जरा चुकलिया चुकतीची जाते, मग सावरेना काही केल्याचे, इंद्रिया वळण जैसे लागते, तैसेची होते जन्मभरी, म्हणून गुरु आश्रमी नियम, प्रत्येक आचरणी संयम, छात्रलयी हीच उत्तम दृष्टी असावी सर्वत्र, मुलगा अभ्यास लागला की सात्विक खाणे असावे त्याला, खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजनी, चमचमीत सुरसुरीत अति मधुर तडवी पदार्थ, अथवा वृक्ष कृत्रिम मिश्रित भोजनासी न घ्यावे, साधे ताजे अन्न घ्यावे, वेळोवेळी झोपावे जागवावे, झोपता जागता जवळी नसावे, स्पर्श करणारे कोणी, कराया लावावे प्राप्त ध्यान, सायंकाळी प्रार्थना पूर्ण, झोपता जागता चिंतन, आदर्श महापुरुषाचे. आता 13 ते 43 ते 57 या आवडीचे वाचन झालेले आहे. आता तुकडोजी महाराजांनी त्याचा अर्थ सांगितलेला आहे. मी तुम्हाला त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते. कुणी म्हणतो, काय रे वेड्यासारखे रानावनात फिरतो, लिहिणे वाचणे का करीत नाही, सुविचार गुणसंपन्न व्यवहार दक्ष होण्यास वडिलांनी तुला शिक्षण दिले नाही का, ते शहाणे असून सुद्धा तुझ्याकडे लक्ष नाही, जगचालक प्रभूचे स्मरण करण्यासाठी तुला सकाळी सायंकाळी ध्यान प्रार्थनेला जाण्यास सांगितले नाही का, कुठेही राणीवणी फिरल्याने तू कसा शहाणा होशील गड्या, असे थोर लोक गुणी हुशार होण्यास त्या मुलाला उपदेश करतात. त्यावर उत्तम संस्कार व्हावे म्हणून आई वडील सदाचार शिकवतात, जेणेकरून मोठा झाल्यावर
तो गुणवान चतुर व्हावा. वयाचे 8 वर्षाच्या आतच त्याचे उपनयन व्रत करावे. अर्थात विद्या शिक्षणाची सुरुवात व्हावी. केवळ रूढी म्हणून उपनयन नाटक होऊ नये. वास्तविक विद्या शिक्षणाचा आरंभ व ब्रह्मचर्याचे नियमित जपवणूक करण्यासाठी व जीवन सुचारित्राने घडविण्यास आदर्श गुरुजवळ समर्पण करणे यास उपनयन म्हणतात. गुरु सुद्धा ब्रह्मचारी किंवा वानप्रस्थी असावे. त्यांनी मुलास ब्रह्मचर्य टिकवण्याची पूर्ण काळजी घ्यावी. त्यासाठी विद्यार्थ्याचे खाणे-पिणे, शिक्षण, खेळणे याकडे गुरूंचे लक्ष असावे. त्यासाठी विद्यार्थ्याच्या खाण्यापिण्यापासून राहणे, खेळणे, पठण, वाचन, मनोरंजन, करमणूक आदी सर्व दिनचर्येवर लक्ष ठेवावे. कारण थोडे जर सुरुवातीला चुकले व त्यावर दुर्लक्ष झाले की ते चुकीचे वळण इंद्रियाला लागून पुढे जन्मभर तेच संस्कार राहतात. म्हणून गुरुकुल आश्रमात प्रत्येक आचरण काटेकोरपणे संयम आणि नियम लावलेले आहेत. म्हणून गुरु आश्रमात प्रत्येक आचारात काटेकोरपणे संयम ठेवला जातो. हीच सर्व विद्यार्थी वसतिगृहात संयम दृष्टी असावी. मुलगा शाळेत जाऊ लागला की त्याला भोजनात खारट, आंबट, अति गोड, तिखट असे पदार्थ जेवायला द्यायचे नाही. तर ताजे शुद्ध अन्न, सात्विक अन्न मुलाला शाळेत जाताना द्यायचे. स्वादाच्या दिसायला आकर्षक खमंग असे भोजनात पदार्थ नको. उठणे असावे, झोपता जागता जवळ स्पर्श होईल असे कुणीही नसावे. सकाळचे ध्यान, सायंकाळची प्रार्थना, तसेच झोपताना प्रार्थना, सकाळी उठल्यावर प्राप्त स्मरण, आदर्श थोर पुरुषांचे महात्म्यांचे चिंतन करावे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. जय गुरुदेव.